तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सरोज देवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे 27 जुलै रोजी आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने दुमदुमला। विद्यार्थिनी मिताली पाटील व नित्या राठी यांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर किशोर केला तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक किसनलाल केला, डॉक्टर सौ स्वाती केला, पुरुषोत्तम राठी, प्राचार्य विनायक उमाळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पूजन करण्यात आले। यावेळी नीट परीक्षेत 720 पैकी 590 गुण मिळवणाऱ्या शाळेची माजी विद्यार्थिनी पूनम हरिभाऊ भगत हिचा आईवडिलांसह सत्कार करण्यात आला। तसेच पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या अनाया पिंजरकर, श्रेयस गाठे, प्रथमेश घुले व वरद ठाकरे यांचा गौरव करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर किशोर केला यांनी भक्त पुंडलिकाच्या आदर्शातून मातापित्यांच्या सेवेचे महत्त्व सांगितले, तर डॉक्टर सौ स्वाती केला यांनी आषाढी एकादशी वारीची परंपरा, परिश्रम, समता व बंधुतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले। विद्यार्थ्यांनी अभंग, ओव्या, भक्तिगीते, नृत्य व पावले सादर केली। त्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखीसह भव्य दिंडी काढण्यात आली। रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। शेवटी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, जळगाव।